पटेल असं अगं ये 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 हे काय तुझ्या बरोबर? हो, आणखी येणार होते पण त्यांना जरा ताप भरतोय. अरे हो, मी त्यांना बोलवायला गेले तेव्हा त्यांच्याकडे बघून मला वाटलंच की त्यांना जरा बरं वाटत नाहीये. हो हो हो. ते म्हणाले प्लीज माझा निरोप द्या की मी येऊ शकत नाही म्हणून. काहीच हरकत नाही, मी सहज गप्पा मारायला बोलवलं होतं. हो, म्हणूनच वाईट वाटून त्यांनी मला सांगितलं. पण मी म्हणाले त्यांना की नाना काही गैरसमज नाही करून घेणार. हो, मी येऊ का बघायला? नाही नको, मी आत्ताच त्यांना गोळी दिली आहे. थोडी झोप लागली असेल त्यांना. मला वाटतं त्यांना विश्रांतीची गरज आहे. काही लागलंच तर मी नक्की सांगेन. हो, मी थोड्या वेळाने एखादी चक्कर मारीन विचारपूस करायला. ओके, येऊ मी? हो. त्यांनी या सगळ्याचा खूप त्रास करून घेतलेला दिसतोय. मेघना, किती उशीर केलास आदित्य यायला. माझ्या जीवात जीव नव्हता तू येईपर्यंत. पण आता आलोय ना मी. शांत हो. आणि इतकी का घाबरली आहेस तू? किती ऑकवर्ड सिच्युएशन आहे आदित्य. त्यावेळी तो आजारी होता म्हणून सगळं बाजूला ठेवून घर त्याच्या पाठीशी उभा होता. पण आता तसं नाहीये. आता आता काय? आता मला खूप अवघडल्यासारखं होईल. आदित्य आणि अंजली समोर खूप ऑकवर्ड वाटेल रे मला. नाही नको. तू त्याला भेट आणि त्याला सजेस्ट कर की तू दुसरीकडे जागा बघ म्हणून. मला तर वाटतंय तो स्वतःच निघून जाईल. नाही मेघना, माझी आणि त्याची आता येताना अंगणातच भेट झाली. आणि काय? आणि मी त्याला इथेच राहायला सांगितलंय आपल्या सोबत. काय? हे तुझं ट्रेकचं सामान घे ताब्यात आधी. आणि ती भाजीची पिशवी दे मला इकडे. ठीक आहे, त्यातल्या भाज्या मी सॉर्ट करते आणि मी तुझ्या भाज्या तुला आणून देईन. बरं, शिराळी आणून नको देऊ. का? डायरेक्ट चटणीच आणून दे. आळशी आहे नुसती. चला मैडम, राजस्थान से सामान आया. राजस्थान वरून? ए विजया, तू काय करतेस का हँडीक्राफ्टचं? हे ग, राजस्थान वरून सामान मागवावं एवढी काही मजल गेलेली नाहीये माझी. किसके नाम से आया है? जी आदित्य नगरकर के नाम से है. नगरकर? नहीं, देसाई होगा. हाँ, ये देखिए ना, ये आदित्य नगरकर ही है. ये देखिए. हे काय ग अर्जुन? तेच नाव आहे ग. त्या अंजलीकडे कुणीतरी अँकी म्हणून आले. त्या अँकी म्हणजे आदित्य नगरकर तर नाही ना? अरे देवा, म्हणजे तो आदित्य नगरकर इथे राहायला येणार आहे? देवा, कठीण आहे, कठीण आहे. तरी मी आधीपासून सांगत होते ही अंजली येते ना तर मला कसं तरी चाहूल लागते. काहीतरी नक्कीच वाईट होणार आहे, कसं तरी संकट येणार आहे. पण तेव्हा तुम्हाला माझ्यावर विश्वास बसत नव्हता. बघ झालं की नाही खरं? ओ मैडम, जल्दी करिए ना, मुझे और जगह डिलीवरी देनी है. आप जरा रुको, मैं देखती हूँ. अंजली आहे का घरात बघते ना. हाँ. ए थांब, ती बघ आली. अगं अंजली,
ते सामान आलंय राजस्थानहून. आम्ही कुणी मागवलेलं नाही अगं. अहो हे सामान अँकीच आहे. त्यांचं काम चालू होतं ना आता राजस्थानमध्ये. पण अँकी असं नाव नाहीये रजिस्टर मध्ये. अहो त्यांचं नाव आदित्य नगरकर आहे. हाक मारण्याचं नाव अँकी आहे. आमच्या साहिलमुळेच पडलंय ते नाव. आता आम्ही सगळेच त्यांना अँकी म्हणतो. पण हे सामान त्यांचंच आहे. हो का? सामान आलंय पण मग ते कधी यायचे? मैडम जल्दी करिए, मुझे और जगह भी डिलीवरी करना है। और ये बॉक्स देखिए, आप गिन लीजिए, 12 बॉक्स है और यहाँ पे सिग्नेचर कर दीजिए। मैडम मैं बॉक्सेस भेज देता हूँ। ओके थँक्यू. कधी येणार ते आदित्य नगरकर? मैडम बॉक्स कहाँ रखना है? वहाँ ऊपर गैलरी में रखिए क्योंकि वो जरा सो रहे हैं. हो रे है म्हणजे आलेत का ते? हो सकाळीच आलेत 10-10:30ला. नानांची ओळख पण करून दिली. काय? हो मग नंतर कुठेतरी बाहेर जाणार होते ते. पण नानांनी चहासाठी बोलवलं होतं म्हणून लवकर आले. पण आता जरा त्यांना ताप भरलाय. मला वाटतं राजस्थानवरून एकदम ही हवा, तो चेंज मानवला नसावा. मी त्यांना म्हटलं तुम्ही जरा आराम करा. नाना काहीच म्हणणार नाहीत. नानांनी म्हणजे कसं सगळ्यांची ओळख करून देण्यासाठीच बोलवलं होतं. पण आता फक्त नानांची आणि मगाशी कॉलेजमधून आलो तेव्हा मेघनाशीच ओळख झाली. मैडम बॉक्सेस चेक कर लो. हाँ ठीक आहे. मी आलेच. हा विजया चल चल आत्ताच्या आत्ता माईला जाऊन सांगूया आदित्य नगरकरला आणि या अंजलीला म्हणावं दुसरीकडे जागा बघ. नकोच ती भानगड इकडे. अगं अर्चू, आई थांब तू जरा. अर्चू पण हा हट्ट का तुझा आदित्य की त्यांनी इथेच राहावं? तू माझी परीक्षा बघतोयस का? उगाच काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस. मग तू त्याला का आग्रह केला इथे राहण्याचा? हे सगळं मला खूप ऑकवर्ड करणार आहे आदित्य. तू तू शांत हो बघू आधी. एकदम शांत हो. आणि मी काय म्हणतोय ते नीट ऐक. आठवतोय तुला या वटपौर्णिमेलाच आपण दोघांनी आदित्य नगरकरची आठवण काढली होती आणि तो सुखी व्हावा अशी इच्छा प्रकट केली होती. आठवतंय ना? मेघना, आपल्या तिघांमध्ये जे काही घडलं, तुझं माझ्याशी लग्न लागलं तुझ्या मनाविरुद्ध. मग तू काही महिने तुझ्या मनाचा कौल घेण्यासाठी झगडा केलास आणि अखेर तू माझ्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतलास. हो. आदित्य नगरकर बरोबर मनानं बांधलेलं बंधन सोडवून तू तुझा रस्ता निवडलास आणि पुढे गेलीस. पण मेघना, आदित्य नगरकर अजून तिथेच आहे. त्याने फक्त तुझ्याकडे पाठ फिरवली. तो त्या बंधनातून मुक्त होऊन पुढे नाही गेला. तुझ्या नजरेला नजर देऊन तुझा एक चांगला मित्र म्हणून वावरण्याचं धैर्य दाखवत नाहीये तो. मे बी माझ्यासोबत तुझं प्रेम होतं. मला स्थैर्य आणि विश्वास देणारी माणसं होती. त्याच्यासोबतही तो आधार असता तर. करेक्ट आहे, करेक्ट. मला तेच म्हणायचं आहे मेघना. त्याचा तो आधार आपण होऊया. तो सुखी व्हावा अशी इच्छा आहे ना आपली मनापासून.
त्याला त्या जुन्या नात्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करूया. पण आदित्य, हे बघ माई, ते सगळं ठीक आहे, आपण जागा वगैरे दिली, पण आपल्याला मुळात काही माहितीच नव्हतं म्हणून आपण परवानगी दिली. पण जर आपल्याला हे माहिती असतं की अँकी म्हणजेच आदित्य नगरकर आहे, तर आपण परवानगी दिली असती का? अरे काय, नसती दिली. मी तरी विरोध केला असता. पण मला काय वाटतं, अजूनही वेळ गेलेली नाहीये. जागा आपली आहे, तेव्हा आपण सांगू शकतो आमची मर्जी, आम्हाला आता आमची जागा परत हवी आहे. आणि नाहीतरी तो हॉटेलच शोधत होता ना, मग हवं तर त्याला हॉटेल शोधण्यासाठी आपण मदत करू. तिथे राहा म्हणावं खुशाल, पण इथे नको. अरे असं कसं म्हणतेस तू अर्चू? आता एकदा दिली ना आपण त्याला रूम, आता त्याला कसं सांगणार सोड म्हणून? आपण असं नाही करू शकत अर्चू, आणि आपण करत नाही असं कधी. आपल्या घरातलं कुणीच असं करत नाही, कळलं ना? हो की नाही हो माई? तुम्ही ना दोघ्याच्या प्रश्नांचा भडीमार करू नका बे माझ्यावर. आधीच मला काही सुचेनासं झालंय. तरी मी आधीपासून सांगत होते की मला कसली तरी चाहूल लागतीये, चाहूल लागतीये, पण तेव्हा मात्र मला सगळ्यांनी वेड्यात काढलं. तू ना पराचा कावळा करू नकोस ग बाई, मला ना दडपण येतं. हे बघ, मी पराचा कावळा करत नाहीये. मी म्हणते की विषयाची परीक्षा घ्यायचीच कशाला. आणि मला ना सगळ्यात नवल वाटतं ते म्हणजे मेघनाचं. अंजली म्हणाली की नानांची आणि मेघनाची ओळख झालीये. म्हणजे जर मेघनाची ओळख झालीये तर तिने हे नानांना किंवा तुला किंवा आपल्यापैकी कोणालाच हे सांगायला नको का? नाना, अरे एवढी विचारात का घडलं? घडलोय खरा. सिच्युएशनच तशी कॉम्प्लिकेटेड निर्माण झाली जरा. कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन? काय झालं नाना, काही टेन्शन आहे का? म्हणजे म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. म्हणजे एखाद्या गोष्टीकडे आपण कुठल्या दृष्टिकोनातून बघतो त्यावर ते अवलंबून असतं ना. त्या गोष्टीचा आपण भाव करून घ्यायचा की खुल्या मनाने स्वच्छ नजरेने त्या गोष्टीकडे बघायचं, ते खरं तर आपल्या हातात असतं. ते सगळं खरं आहे नाना, पण मला संदर्भ नाही कळला. म्हणजे कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन कुठली ते नाही कळलं. तो अंजलीच्या नवऱ्याचा मित्र येणार असं चाललं होतं ना, तो आला. हो, काय नाव त्याचं? अँकी द पेंटर, बरोबर? नाही, पण ते अँकी हे नाव त्या अंजलीच्या मुलांनी त्याला ठेवलेलं नाव आहे. त्याचं खरं नाव आहे आदित्य नगरकर. आदित्य नगरकर? काय विचित्र योगायोग आहे नाही आम्ही. अर्चू तर एवढी अपसेट झाली होती ना की शेवटी माईंनी तिला सांगितलं की गप्प राहा जरा 2 दिवस, आणि आता ताईपणाही करू नको. पण नानांना काय वाटतं रे? कशाबद्दल? अरे हेच, त्या आदित्यच्या इथे राहण्याबद्दल. आता त्याला आपण असं थोडीच सांगणार की बाबा तू मेघनाचा एक्स आहेस म्हणून तू इथे राहू नकोस. नाही, पण अर्चूला वाटतं हा तसं सांगितलं पाहिजे म्हणून. अवघड आहे रे. पण मला काय वाटतं आम्ही, तो स्वतःच नाही राहायचा रे इथे. म्हणजे त्यालाही ऑकवर्ड वाटतच असणार ना. नाही, मला ती शक्यता जास्त वाटते. पण मुख्य म्हणजे मेघना आणि आदित्यचं काय म्हणणं आहे? आता जेवताना कळेल. मला तर ना टेन्शनच आलंय. अय्यो अमित, काय ग? अरे ते बाबाजी इथेच आहेत अजून, त्यांना कळलेलं दिसत नाहीये. बापरे, त्यांना जर कळलं ना तर मग झालंच.
अहो काय करताय तुम्ही हे? अहो काय विचारते, काय करताय तुम्ही हे? जॉगिंग करतोय, जॉगिंग. दिसत नाही? प्राणायाम करतोय. ते दिसतच आहे म्हणून विचारतेय. अहो तुमचं दिवसभर हेच चाललंय. अहो असं अचानक एकदम प्राणायाम करत नाही तो कोणी, आणि स्वतःच्या मनाने तर मुळीच नाही. अहो प्राणायाम करायच्या आधी काहीतरी नाडी शुद्धी वगैरे करतात, ती सुद्धा गुरुच्या मार्गदर्शनाखाली. तुम्हाला माझ्या प्रत्येक गोष्टीत खोडच दिसते का हो? प्राणायाम कसा करायचा हे मला माहिती आहे. जय हो, वाचलाय मी. जय हो. अहो मग निदान नानांचं मार्गदर्शन घ्यायचं. त्यांनी योग विद्या निकेतनमध्ये ह्याचा प्रॉपर कोर्स केलाय. मी अशिक्षित आहे असं तुम्हाला वाटतं? मला काहीच नाही येत असं तुम्हाला वाटतं? प्राणायाम कसा करायचा हे मला माहिती आहे, आणि त्याच्यामुळे मला खूप बरं वाटतंय. खूप फरक जाणवतोय. जय हो, जय हो. अहो नाही हो, प्लीज इतकं कॅज्युअली घेऊ नका. जर चुकीच्या पद्धतीने तुम्ही केलत ना तर त्याचे दुष्परिणाम होतात. माधवी, हल्ली बघतोय मी तुम्ही माझा सारखा पाण उताराच करत असता, आणि विशेषतः इथे आल्यावर ना तुम्हाला जणू काय स्फुरणच चढतं. होय ना? ठीक आहे, मग मी राहतच नाही इथे, जातो माझ्या घरी. कारण मला काय होतंय ते मला माहिती, आणि माझ्या बाबाजींना माहिती. त्यामुळे काय करायचं ते मी करीन, आणि माझे बाबाजी करतील. जय हो बाबाजी. तुम्हीच बाबाजी, तुम्हीच. जय हो. जातो मी, जातो. अहो डोक्यात एकदम राग घालू नका हो अशी. बघा बघा, पुन्हा उपदेश. बाबाजी यांचं काय करा. बाबाजी तुम्हीच, तुम्हीच माझे. चला आपण आपल्या घरी जाऊया. चला बाबाजी. जय हो. आपण आपल्या घरी जाऊया. चला. आज मेघना रूमच्या बाहेर आलेलीच नाहीये. हो ना माई, मलाही टेन्शन यायला लागलंय हो आता. नाही म्हणजे आता जेवताना काय? तो आदित्य आहे ते कळल्यानंतर माझं आणि नानांचं काही बोलणंच झालेलं नाहीये. छे, मलाही दडपणच आलंय. आधीची गोष्ट वेगळी होती ग, तो हॉस्पिटलमध्ये होता तेव्हा, आणि आताची गोष्ट वेगळी आहे. छे, काही सुधरतच नाहीये बाई. मलाही सुधरत नाहीये खरं तर. पण मला काय वाटतं ना माई, आपण जरा गप्पच बसावं. नाही म्हणजे मेघना आणि आदित्यने काहीतरी ठरवलंच असेल ना त्याच्या बाबतीत. मेघना, आपण डोश्यासाठी जसं भिजवतो ना तांदूळ आणि उडदाची डाळ, तशी भिजवून ठेव बरं का. अगं नाही, मुलांना उद्या संध्याकाळी डोसे खायचे आहेत, म्हणजे आता भिजवलीस की उद्या सकाळी वाटता येतील ना. विजया, तू पानं घे हा, आणि नानांना विचार ते कधी येतात जेवायला. मला काय आता नकोय हो माही. अहो मी जरा पडते, माझं डोकं दुखायला लागलंय, आणि तसंही मी दूध भातच खाणार आहे. माई तरी पण थोडं. माईंना एकदम काय झालं? मी जरा आलेच. हं.
काय झालं? खूप ताण आला आदित्य. माई डोकं दुखतंय म्हणून पडते म्हणाले. सगळ्यांबरोबर जेवायला बसणार नाहीयेत. आणि विजयाताई पण माझ्याशी बोलायला लागू नये म्हणून निघून गेल्या. हे बघ मेघना, प्रत्येकाला धक्का बसणारच आहे, पण नानांशी बोललोय मी आणि ते माझ्या मताशी सहमत आहेत. नाही आदित्य, त्याचं भलं करण्यासाठी मला माझ्या घरच्यांना नाही दुखवायचं. नाही मेघना, आपण कोणालाही दुखवत नाही आहोत, कोणाचाही अपमान करत नाही आहोत. हे डोंट वरी, मी आहे ना. बरं, मी जरा त्याची तब्येत बघून येतो.